आज आम्हाला जायचे होते बाहेर, पण त्याआधी घरची सगळी कामं उरकली, झाडलोट, आवराआवर, भांडे वगैरे लावून घेतले, म्हणजे आल्यावर कामाचा ताण नको वाढायला, म्हणून सगळी छान कामं वगैरे करून घेतली. मग मी आज लावलं होतं अल्पासचं बीटरूट फेस मास्क. त्यामुळे स्किन एकदम फ्रेश आणि ग्लोईंग वाटत होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नंतर लागले मी नाश्त्याच्या तयारीला. आज मेनू होता गरमागरम कांदे पोहे. मस्त सगळ्यांनी आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि तयार झाले. आज खरंच माझी स्किन ना मलाच छान वाटत होती, मस्त ग्लो करत होती. तुम्ही पण एकदा ना नक्की ट्राय करा. आणि हा बघा माझा छोटा सगळ्यात पहिले गाडीत जाऊन बसला आणि मला म्हणत होता, "आई लवकर ये, आई लवकर ये." आणि गाडी सुरू झाल्यानंतर जी काही कंटिन्यू बडबड सुरू होती ना, तर आजी याला म्हणे, "अरे आता शांत बस रे." त्यानंतर रस्त्यातले सुंदर हिरवंगार वातावरण बघितलं आणि मनाला एकदम प्रसन्न वाटून गेलं. तर आज आम्हाला जायचं होतं वास्तुशांतीच्या पूजेसाठी. आज म्हणजे त्यांच्या घराचं बांधकाम सुरूच आहे, पण आज त्यांनी पूजा वगैरे करून घेतली होती. आणि आज खूप दिवसानंतर सगळ्यांशी भेटीगाठी झाल्या ना, त्यामुळे खूप छान वाटत होतं. मस्त वाटत होतं सगळे एकत्र होते तर. मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतलो आणि लागलो परतीच्या प्रवासाला. आणि घरी आल्यानंतर अंगणात माकडांनी जो काही राडा करून ठेवला होता ना, त्यामुळे इतका मूड ऑफ झाला होता ना, सांगू शकत नाही. तर चला ब्लॉग इथेच संपवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.